माऊलींचं आगमन सूर्योदय न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण थेट पाहतोय। पहिल्यांदा हे चित्रीकरण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे। मोठी गर्दी, खरं तर माऊलींचं ज्यावेळेस आगमन झालंय मागच्या वर्षी सारखी गर्दी आता या ठिकाणी आपण थेट पाहतोय। वारकऱ्यांची मोठी गर्दी आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। माऊलींचं दर्शन आपण थेट या ठिकाणी घेतोय। माऊलींच्या दर्शनासाठी भाविक देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतायत। माऊलींच्या प्रस्थानावेळी माझ्यासोबत बरेच वारकरी माझ्यासोबत आहेत। खरं तर दरवर्षीची प्रस्थान सोहळ्याची तयारी आणि प्रस्थान सोहळा पाहतोय आणि या वर्षीचा काय फरक वेगळा दिसून येतो यावर? फरक काहीच नाही। जो वारकऱ्यांचा उत्साह आहे तो उत्साहात काही तीळ मात्रही कमी झालेला नाही। कितीतरी पाऊस आला, कितीतरी नैसर्गिक संकट आलं तरी वारकऱ्यांचा उत्साह अजिबात कमी झालेला दिसत नाही आहे। प्रशासनाच्या माध्यमातून मागच्या वर्षी गर्दी गाभाऱ्यामध्ये खूप होती, मात्र या वर्षी कमी करण्यात आली असं दिसतंय। आता कसं आहे, काही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन जे त्यांच्या पद्धतीने ही काळजी घेत आहे। एखादी गोष्ट घडल्यानंतर त्या विचार करण्यापेक्षा एखादी गोष्ट दुर्घटना घडूच नये यासाठी प्रशासन त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहे। बऱ्याच वेळ झाला असताना हा सोहळा तुम्ही पाहताय, नेमकं यावर्षी काय वेगवेगळ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसून आलं प्रत्यक्षदर्शी? आता ह्यावर्षी जे पुलावर पाणी असल्यामुळं वारकऱ्यांची संख्या जरा थोडी ह्यावेळेस कमी संख्या दिसते, कारण बऱ्याच वारकऱ्यांना खूप इच्छा असूनही या वारीत सहभागी होता आलेला नाही। खरं तर जो पूल जो आहे तो सरकारच्या माध्यमातून नवीन तयार करण्यात जर आला तर वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, कारण की यावर्षी जे आहे ते वारकऱ्यांचा कुठंतरी थोडाफार का होईना हिरमूड झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। 100%, कारण की जी पुलामध्ये आहे जी साईडच्या बाजूला जे अतिक्रमण झालेलं आहे ते प्रशासनाने काढलं पाहिजे, जेणेकरून ह्या वर्षी जी वारकऱ्यांना गैरसोय झाली पाण्यामुळं ती पुढच्या वेळेस होऊ नये ही दक्षता सरकारने घ्यावी। तर धन्यवाद। येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। माऊलींसोबत तर चर्चा झालीच आहे। माऊली, यावर्षीचा काय सोहळा वेगळा दिसून येतोय? काय सोहळा वेगळा आहे? काय यावर्षीचा सोहळा काय वेगळा दिसून येतोय? खरं तर नेमकं वारकऱ्यांना देखील काय बोलावं हे देखील सुचत नाही आहे। खूप मोठं वेगळं आनंदाचं वातावरण जे आहे ते माऊलींच्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। काय प्रतिक्रिया हे सगळा सोहळा पाहता? मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी गर्दी कमी, मात्र उत्साह तोच दिसतोय। आमचं 16 स्टोरीज हे पेज आहे, तर त्यासाठी आम्ही वारीचा कॉन्टेंट करतो। तर काल देहू या ठिकाणी गेलो आम्ही प्रस्थानाच्या ठिकाणी। या ठिकाणी यायचं होतं पण चारी बाजूने रस्ते बंद होते, तरी पण आम्ही काल 12 वाजता आलो। तर माऊलीच इथे आम्हाला घेऊन आले आणि आज प्रस्थान सोहळा आम्ही बघतोय, खूप आनंदी आहे। मागच्या वर्षीचा पोलीस बंदोबस्त पाहता, या वर्षीचा पोलीस बंदोबस्त पाहता, त्याचबरोबर CCTV कॅमेऱ्यांची नजर देखील आपल्याला पाहायला मिळते। काय वाटतं, बंदोबस्त आणि CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढली का काय झाली? नाही, भरपूर चांगला बंदोबस्त आहे। म्हणजे रात्रीसुद्धा कुणाला येऊन नाही दिलं। एवढ्या पूरग्रस्त परिस्थिती असताना पोलीस प्रशासनाने अतिशय उत्तम नियोजन केले, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि भरपूर चांगली व्यवस्था आहे। आणि AIच्या टेक्नॉलॉजीमुळे पोलीस बांधव एकदम खुश आहेत। त्यांचा लोड जरा कमी झाला AIच्या माध्यमातून। इंद्रायणी नदीवरला जो मुख्य पूल आहे त्या खालून पाणी जात आहे, त्यामुळं तिथून वारकऱ्यांना अलीकडे येऊ दिलं जात नाही पोलीस प्रशासनाकडून। मात्र सरकारनं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारने आता थोडंसं जे जलपर्णी होते, ज्या आपल्या नद्या, म्हणजे आपल्यासाठी जवळ गंगा म्हणजे आपली माता आहे, तर ते पाण्याचं जे हे आहे म्हणजे सर्व नदी जोड प्रकल्प राबवला पाहिजे आणि जलपर्णी संपूर्णपणे हटवली पाहिजे, जेणेकरून निसर्गाचं जे पाणी येतं आहे पावसाचं त्याला जायला वाट भेटेल। आणि जरा पूल वगैरे जरा वरती बांधावे, जेणेकरून वारकरी बांधवांचे हाल होणार नाही। सरकारनं जर मुबलक निधी उपलब्ध करून दिला तर पुलाचं काम जर चांगल्या पद्धतीमध्ये झालं तर गैरसोय होणार नाही, किती बी अतिवृष्टी झाली तरी। हो, आता जगभरात आपण पाहिलं तर वारकरी संप्रदाय हा पोचलेला आहे। म्हणजे आमचे मोरे महाराज, अनिकेत महाराज मोरे असतील देहूचे,
जवळजवळ USO वारी म्हणून त्यांनी सुरू केले. लंडन US या ठिकाणी आपली दिंडीची वारी तिकडून सुरू होते 1 महिना अगोदर आणि ती जवळजवळ इकडे येते आता आषाढीला पंढरपूरला पोहोचेल ती. आणखीन एक प्रश्न तुमच्यासाठी, यावर्षी तरुणांची संख्या म्हणजे ज्येष्ठांबरोबर आहे का कमी का काय वाटतं बरं? तरुणांची संख्या आहे पण त्यांनी नुसतं रील आणि फोटोसाठी नुसतं यावं नाही तर एक भक्तिभाव आणि इथला आनंद कसा लुटतात म्हातारी माणसं. म्हणजे जवळजवळ 80 वर्ष वय 85 वर्ष वय एवढा असताना सुद्धा 300 किलोमीटरचा प्रवास करतात ते लोक. तर त्यांच्याकडून ऊर्जा कशी घ्यायची आणि त्यातून आनंद कसा लुटायचा आणि नामरसात कसं एकरूप व्हायचं तर त्याची प्रेरणा तरुणांनी घ्यावी वारीतून. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया प्रस्थानाचा पुरेपूर हे आनंद जे आहे ती वारकरी मंडळी घेत आहेत आणि तरी मी त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. मोठी गर्दी जी आहे ते पाहायला मिळते, मात्र मागच्या वर्षीपेक्षा वारकऱ्यांची गर्दी ही कमी करण्यात आली आहे आणि खूप म्हणजे व्यवस्थितरित्या म्हणजे वारकऱ्यांना टाळ मृदंगाच्या तालावर पावलं खेळणे या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपल्याला करता येत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. माऊलींचा प्रस्थान सोहळा दरम्यान ही मोठी आपण या ठिकाणी गर्दी पाहतोय आणि खूप मोठं आनंदाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. माऊलींचा जयघोष देखील या ठिकाणी होतोय. प्रत्येकाच्या नजरा या आपल्याला माऊलींच्या स्वागताकडे माऊलींच्या पालखीकडे लागल्याचं देखील पाहायला मिळत आहे. माऊलींचं आगमन सूर्यधनु चॅनलच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण थेट पाहतोय. पहिल्यांदा हे चित्रीकरण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे. मोठी गर्दी. खरं तर माऊलींचं ज्यावेळेस आगमन झालंय मागच्या वर्षी सारखी गर्दी आता या ठिकाणी आपण थेट पाहतोय. वारकऱ्यांची मोठी गर्दी आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. माऊलींचं दर्शन आपण थेट या ठिकाणी घेतोय. माऊलींच्या दर्शनासाठी भाविक देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतायत. आणखीन काही या दरम्यान नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. वारकऱ्यांची अलोट गर्दी आपण पाहतोय, मात्र आता उद्या प्रस्थानानंतर उद्या दिंडी सोहळ्यामध्ये नेमकं किती वारकरी या ठिकाणी सहभागी होतील, त्यांच्या काय प्रतिक्रिया मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. पुणेकरांचा प्रतिसाद या सोहळ्यादरम्यान जे काही वेगवेगळे वारकऱ्यांना सोयी उपलब्ध करून देतात नाश्त्याच्या, चहाच्या, फराळाच्या, त्या दरम्यान आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? लहान मुलांच्या वेशभूषा देखील वेगवेगळ्या पाहायला मिळतात, त्या दरम्यान काही वेगळे अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मडिया, आळंदी.